नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। मित्रांनो, संतोष देशमुख प्रकरणामध्ये आता कळमची जी बाईचा उल्लेख झाला होता तो म्हणजे की संतोष देशमुखांचे त्या बाईसोबत अनैतिक संबंध आहेत आणि अनैतिक संबंधामधून ही हत्या झालेली आहे, अशा प्रकारचा जो दाखवण्याचा कट होता पोलिसांचा, त्या बाईची आता हत्या झालेली आहे। आणि त्या बाईची हत्या का झालेली आहे, त्या बाईकडे खूप मोठा पुरावा होता असं बोललं जातंय की त्या बाईनं जर या माणसांची किंवा या आरोपींची जर सगळी पूर्ण कहाणी सांगितली असती, तिच्यासोबत जे काही झालेलं आहे ते सांगितलं असतं बोलणं, तर नक्कीच या प्रकरणामध्ये या आरोपींना फासावर चढवण्याचे मुख्य योगदान त्या बाईचे ठरले असते, अशा प्रकारे बोललं जाते। परंतु त्या बाईची हत्या नेमकी का झाली, त्या बाईच्या हत्येमागचं गूढ रहस्य काय आहे आणि ही हत्या कोणी केली, हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी रणजित। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। तर मंडळी, संतोष देशमुख प्रकरणामध्ये ज्या वेळेस संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळेस वातावरण अगदीच गढूळ झालेलं होतं। संतोष देशमुखांना कुठेतरी न्याय मिळावा म्हणून गावकऱ्यांची धडपड चाललेली होती। महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण जास्त गाजलेलं नव्हतं, कोणालाही माहिती नव्हतं, परंतु गावकऱ्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी FIR दर्ज करण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनमध्ये, परंतु पोलीस स्टेशनमध्ये FIR त्यांचं लिहून घेतलं गेलं नाही। आणि ज्यावेळेस FIR लिहून घेतलं गेलं नाही त्यावेळेस त्यांना उपोषणाला बसावं लागलं आणि उपोषण करून त्यानंतर त्यांची FIR दर्ज झाली आणि त्यानंतरची पुढची प्रोसेस ही चालू झाली। मग पोलिसांना संतोष देशमुखांचा मृतदेह सापडला आणि ज्यावेळेस मृतदेह सापडला त्यावेळेस या प्रकरणामध्ये कुठेतरी वेगळं वळण यावं आणि संतोष देशमुखांची हत्या या आरोपींनी केली नसावी, तर संतोष देशमुख यांची हत्या ही अनैतिक संबंधामधून झाली, अशा प्रकारचा दाखवण्याचा कट पोलिसांचा होता, अशा प्रकारची माहिती तिथल्या लोकांनी सांगितली। परंतु संतोष देशमुख ज्यावेळेस त्यांची हत्या झाली त्यावेळेस हे सगळं माहिती झालं। त्यांच्या गावकऱ्यांच्या गाड्या सुद्धा त्यांच्या अँब्युलन्सच्या मागे होत्या, पाठीमागे होत्या, अशा प्रकारची माहिती मिळाली। आणि मग त्यानंतर ज्यावेळेस पोलिसांना किंवा त्या व्यक्तींना कळालं की आपल्या पाठीमागे संतोष देशमुखांच्या गावकऱ्यांच्या गाड्या आहेत, त्यावेळेस ती गाडी वळवण्यात आली आणि संतोष देशमुख यांच्या घरी किंवा पोस्टमॉर्टमला केज रुग्णालयात नेण्यात आलं। मित्रांनो, आणि ती बाई होती, त्या बाईचा उल्लेख झाला, मनीषा बेडवे असं त्या बाईचं नाव होतं। आणि त्या बाईचं काम असं होतं, ती बाई काय करायची, वेगवेगळ्या लोकांसोबत अनैतिक संबंध ठेवायची, त्याचे व्हिडिओ काढायची, फोटो काढायची, आणि ते ज्यावेळेस व्हिडिओ फोटो काढले त्यानंतर ते व्हिडिओ फोटो घेऊन त्या व्यक्तीला ती ब्लॅकमेल करायची। आणि ज्यावेळेस हे ब्लॅकमेल करायची, वेगवेगळ्या प्रकारची खंडणी मागायची आणि खंडणी तो व्यक्ती द्यायचा सुद्धा, कारण त्याचे नको त्या अवस्थेतले फोटो तिच्याकडे असायचे, त्याच्यामुळे तो इज्जत ठेवून त्याला ती खंडणी द्यावी लागायची। परंतु ड्रायव्हर जो होता त्या बाईचा, मनीषा बेडवेचा, रामेश्वर भोसले म्हणून त्याचं नाव होतं, उर्फ राम्या होतं, आणि त्या ड्रायव्हरचे आणि त्या बाईचे अनैतिक संबंध होते। परंतु मनीषा बेडवेची सवय होती पैसे मागण्याची, मग त्या ड्रायव्हरला सुद्धा ही ब्लॅकमेल करू लागली की तू पैसे दे, नाहीतर तुझे फोटो व्हिडिओ मी तुझ्या घरच्यांना पाठवेल, वेगवेगळ्या लोकांना पाठवेल, अशा प्रकारची धमकी ती त्या ड्रायव्हरला देत होती। आणि म्हणून त्या ड्रायव्हरने त्या बाईचा काटा काढला आणि तो ड्रायव्हर एका मुस्लिम व्यक्तीच्या घरी जाऊन लपला, आणि ज्या व्यक्तीच्या घरी जाऊन लपला त्या व्यक्तीनं सुद्धा ती माहिती दिली नाही, म्हणून त्या व्यक्तीवर आणि रामेश्वर भोसलेवर गुन्हा दाखल झालेला आहे। मित्रांनो, अतिशय धक्कादायक आहे या प्रकरणामध्ये आता एक नवीन माहिती आहे की या मनीषा बेडवेची अशा प्रकारची क्रूर हत्या जी झाली ती अनैतिक संबंधामधून झालेली आहे, अशा प्रकारची माहिती पुढे येत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणामध्ये
एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे का? आणि संतोष देशमुख प्रकरणामध्ये त्या बाईकडे म्हणजे त्या महिलेकडे, मनीषा बिडवेकडे कुठंतरी एक मोठे पुरावे होते का? कुठंतरी एक मोठा जबाब होता का? आणि त्या जबाबामध्ये ह्या आरोपींना अडकण्याची शक्यता जास्त होती, त्याच्यामुळे त्या बाईला मारण्यात आलं का? असा सुद्धा प्रश्न आता पडू शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.